वापते ती जिभा, सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा. नमस्कार. महाराष्ट्रामध्ये एक विषय गेल्या महिन्यामध्ये गाजला, परंतु तो केवळ वृत्तपत्रांमध्ये गाजणं किंवा टीव्ही चॅनल्सवरती गाजण्या इतका तात्कालिक महत्त्वाचा नाहीये. त्याचा खोलात जाऊन विचार करायला पाहिजे. म्हणून आज आपण महाराष्ट्र आणि मराठीकरण हा विषय चर्चेसाठी घेतो आहोत. मुद्दा असा आहे की गेल्या महिन्यामध्ये म्हणजे मे महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सरकारने असं जाहीर केलं की पहिलीपासून 3 भाषा शिकाव्या लागतील आणि त्यातली एक हिंदी असेल. मग खूप विरोध झाला. मग सरकार म्हणलं की हिंदी नाही, 3 भाषाच फक्त शिकाव्या लागतील, कुठलीही तुम्ही निवडा तिसरी. म्हणजे इंग्रजी त्या माध्यमाची भाषा किंवा प्रथम भाषा म्हणून मराठी आणि हिंदी असा जो निर्णय होता त्याच्याऐवजी या मराठी, इंग्रजी आणि मग तिसरी तुम्ही निवडाल ती. मग सरकारच्या लक्षात आलं, लोकांनी विरोध केला. लोक म्हणाले की तिसरी भाषा शिकवायला कोणी माणसंच असणार नाहीत, मुळात 3 भाषा शिकवण्याचा निर्णय चुकीचा आहे. म्हणून सरकारने तिसरी भाषा शिकवण्याचा निर्णय आम्ही स्थगित केलेला आहे असं सरकारने म्हणजे शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केलं. पण त्याच्याबद्दलची शासकीय अधिसूचना काढली गेलेली नाही. आता मुद्दा असा आहे की ती निघेलही कदाचित. सरकारच्या मनात नेमकं काय आता स्पष्ट नाही. परंतु मुद्दा असा आहे आणि त्याचाच आपल्याला विचार करायचा आहे की हिंदीची सक्ती पहिलीपासून करणं ही केवळ कुठल्या तरी IAS अधिकाऱ्याच्या डोक्यामध्ये आलेली सुपीक कल्पना आहे का, नेमकं काय याच्या मागे राजकारण आहे, नेमकं काय घडतंय. आणि इतकंच नाही तर महाराष्ट्रामध्ये मराठी विषयी काय चाललेलं आहे, मराठी ही महाराष्ट्रामधून अल्पसंख्य किंवा हद्दपार होण्याची शक्यता आहे का. आणि असं जर होत असेल तर मग महाराष्ट्र आणि त्याच्या पलीकडे जाऊन राज्यांचे अधिकार, भाषावार प्रांतरचना असे अनेक प्रश्न याच्यामध्ये गुंतलेले आहेत असं आपल्याला लक्षात येईल. आणि म्हणून आज आपण चर्चा करूया या सगळ्या एका ओळीमध्ये असलेल्या या प्रश्नांच्या मालिकेची. आता पहिला प्रश्न आहे हिंदीची सक्ती. अगदी समोर आलेला जो प्रश्न आहे त्याच्याबद्दल आपण पहिल्यांदा बोलूया. हिंदी 3 भाषा पहिलीपासून शिकणं म्हणजे त्रिभाषा सूत्र. हा त्रिभाषा सूत्र शब्दाचा सरळ सरळ गैरवापर आहे. महाराष्ट्रामध्ये त्रिभाषा सूत्र आपण नक्कीच स्वीकारलेलं आहे, परंतु ते कुठे, ज्या ठिकाणी केंद्र शासित म्हणजे केंद्र सरकार शासित अशा काही संस्था असतील किंवा असे काही विषय असतील, असे काही ठिकाणे असतील, अशा काही सेवा असतील की ज्यामध्ये फक्त महाराष्ट्र सरकार आणि केवळ महाराष्ट्रातील लोक त्याचे ग्राहक नसतात, त्या ठिकाणी 3 भाषांचा वापर केला जाईल. हे आता रेल्वे आहे उदाहरणार्थ, 3 भाषांचा वापर केला जातो. विमान सेवा 3 भाषांचा वापर केला जातो, परंतु स्टेट ट्रान्सपोर्टच्या बसेसमध्ये केला जात नाही इत्यादी. हे 3 भाषा सूत्र महाराष्ट्रामध्ये आपण स्वीकारलेलं आहे आणि त्याप्रमाणे शाळेच्या शिक्षणामध्ये 3 भाषा शिकवल्या जातात. पण पहिलीपासून 3 भाषा याला काहीच अर्थ नाही. आणि म्हणून हा निर्णय मुळामध्ये बालकांची शिक्षण घेण्याची क्षमता म्हणजे शिकण्याची क्षमता, मेंदूची क्षमता विचार करता हा निर्णय चुकीचा आहे. लहान मुलं लहान वयामध्ये खूप भाषा शिकू शकतात असा एक भ्रम काही प्रयोगांचा वगैरे काही अभ्यासांचा खोटा आधार देऊन हा सांगितला जातो, उद्धृत केला जातो, ते चुकीचं आहे. लहान मुलं लहान वयामध्ये भाषा आत्मसात करू शकतात, शिकू शकत नाही. शिकणे आणि आत्मसात करण्याच्यात फरक आहे, लक्षात घ्या. आत्मसात करणं म्हणजे तुमच्या आजूबाजूच्या भोवतालामध्ये परिसरामध्ये ती भाषा असतेच आणि ती तुमच्या कानातून, तुमच्या बोलण्यातून, तुमच्या सगळ्याच व्यवहारामधून ती तुमच्या मनामध्ये अशी पाझरत जाते, ती शिकावी लागत नाही. अशा भाषा आत्मसात होऊ शकतात, एकापेक्षा जास्ती, 2पेक्षा 3 सुद्धा होऊ शकतील. परंतु शाळेमध्ये जाऊन भाषा शिकणं आणि अशी आत्मसात होणं हे एक नव्हे, हे शिक्षणशास्त्र सांगतं. आणि विशेषतः आधुनिक अलीकडच्या काळामध्ये आपल्याला दिसतं की मेंदूचा विकास आणि शिक्षण याचा एक संबंध नेमका काय आहे याचा अभ्यास झालेला आणि त्याही दृष्टीने विचार केला तरी हा विचार अतिशय चुकीचा आहे. आता पण तरी सुद्धा सरकार हे का करते याचा विचार आता आपल्याला करावाच लागणार आहे. तो हा एक पहिला मुद्दा झाला. आता दुसरा मुद्दा असा आहे की समजा असं कोणी म्हणेल की मराठी आणि हिंदी या भाषा जवळच्या आहेत, मग त्या मुलांना शिकायला काही अडचण होणार नाही. जर मराठी शिकू शकतात तर मग हिंदी सुद्धा शिकू शकतील. आता खरंच हे तपासून बघण्याची गरज आहे. लक्षात घ्या, मराठी आणि हिंदी या जवळच्या भाषा नक्कीच आहेत, परंतु त्या मराठी आणि हिंदी जवळच्या भाषा आहेत हीच नेमकी समस्या आहे पहिलीपासून शिकण्याबद्दल. कारण
पहिलीतलं मूल जेव्हा हिंदी आणि मराठी एकाच वेळेला शिकेल त्यावेळेला त्याच्या मनामध्ये हिंदी आणि मराठी याच्यामधला जो भेद आहे औपचारिक भाषेतला हा पुसट होत जाईल. आणि ही भेदरेषा जर पुसट होत गेली तर मराठीचं म्हणून मराठीपण जे आहे ते त्याच्यामध्ये कमी कमी होत जाईल आणि कालांतराने ते नष्ट सुद्धा होऊ शकेल. आणि या तर्कशास्त्राने जर विचार केला तर मराठी आणि हिंदी यांची एक सरमिसळ असणारी अशी भाषा ही मुलं नवीन वापरायला लागतील आणि त्याच्यामधून मराठीच्या भाषिक सौंदर्याचा भाषिक संस्कृतीचा एक ऱ्हास त्याच्यामधून येईल. आणि आता नवीन भाषा शिकणं, हिंदी भाषा सुद्धा चांगली भाषा आहे, त्याच्यामध्ये उत्तम साहित्य आहे, ती स्वतंत्रपणे जरूर शिकावी आणि त्याच्यामध्ये जे वाङ्मय असेल ते मराठीमध्ये आणावं, मराठीमधलं वाङ्मय हिंदीमध्ये न्यावं, याच्याबद्दल कोणाचंच दुमत नाही. तर हिंदीचा द्वेष करण्याचा मुद्दा नाहीये, परंतु हिंदी आणि मराठी यांची सरमिसळ होण्याचा धोका हा निश्चितपणे आपण टाळला पाहिजे. भाषावार प्रांतरचना किंवा भाषेची सक्ती इत्यादी गोष्टीबद्दल जेव्हा आपण बोलतो त्यावेळेला आपण काही मूलभूत गोष्टींचा विचार हा प्रथम करणं अत्यंत आवश्यक आहे. कशा करता भाषा एवढी महत्त्वाची आहे? शेवटी अनेक लोक असं म्हणतात की भाषा हे केवळ एक माध्यम आहे. भाषेचं महत्त्व माणसाच्या जीवनामध्ये, मनुष्य जीवनामध्ये काय आहे हे थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे. माणसाला इतर प्राण्यांपेक्षा वेगळे करणारे जे मुख्य घटक असतील तर ते पहिला घटक म्हणजे अर्थातच त्याची शरीर रचना ही इतर प्राण्यांपेक्षा अतिशय वेगळी आहे. खरं म्हणजे सगळ्याच प्राण्यांची एकमेकांपेक्षा वेगळी आहे, परंतु इतर सगळे प्राणी एका बाजूला आणि माणूस एका बाजूला अशा प्रकारची एक गुणात्मक त्याच्यामध्ये जो फरक आहे तो मी आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा सांगतो की तो असा की माणसाचा जो अंगठा आहे हा अंगठा वेगळा होतो, त्याच्यामुळे तो मनुष्य निसर्गावर श्रम करतो. आपण निसर्गातल्या गोष्टी जशाच्या तसा खात पित नाही, आपण त्याच्याबद्दल काहीतरी प्रक्रिया करतो. आपण शेती करतो, आपण हळूहळू शिकतो अर्थात, पण शेती करतो, आपण ते अन्न शिजवतो, त्याची एक पुन्हा संस्कृती तयार करतो, त्याच्यानंतर आपण घरं बांधतो, कपडे तयार करतो वगैरे वगैरे वगैरे. पण निसर्गामध्ये आपण तगून राहतो त्या निसर्गावरती प्रक्रिया करत, अगदी आपल्या भावनांच्यावरती सुद्धा आपण बुद्धीची म्हणून काहीतरी एक प्रक्रिया करतो. आणि हे सगळं जे आहे हे सगळं करण्याची एक शक्यता त्याच्या शरीर रचनेमधून पहिल्यांदा प्राथमिक पातळीला तयार होते. तर 2 पायावरती उभा आहे, त्याच्यामुळे 2 हात पूर्णपणे मोकळे आहेत, शरीराचा तोल राखण्यासाठी कुठल्याही पुढच्या पायांची किंवा हातांची त्याला गरज नाही, या काही गोष्टी आहेत. त्याचबरोबर दुसरा मुद्दा जो आहे की माणसाची जी मेंदूची जी रचना आहे ती माणसाची मेंदूची रचना ही अशी आहे की त्याच्यामध्ये इंटरनल वायरिंग ज्याला म्हणतो, इंटरनल वायरिंग खूप जास्ती आहे. हा जो आपला पुढचा जो भाग आहे, कपाळ जिथं आहे त्याच्या मागचा भाग ज्याला फ्रंटल लोब म्हणतात, हा मस्तिष्काचा पुढचा जो भाग आहे, पूर्व भाग, याचा विकास हा माणसामध्ये अगदी त्याच्या सगळ्यात जवळचा म्हणजे चिंपांझी किंवा माकड यांच्या तुलनेमध्ये जास्त झालेला आहे, खूपच जास्त आहे. त्याच्यामुळे माणसाची जी सगळी विचाराची केंद्र आणि इंटर वायरिंग ज्याला आपण म्हणतो की मेंदूतले जे मूळ घटक ज्याला न्यूरॉन्स असं म्हटलं जातं, त्या न्यूरॉन्समधला एकमेकांशी असलेला संबंध हा अत्यंत गुंतागुंतीचा आणि अतिशय सघन असा आहे माणसाच्या बाबतीमध्ये. त्याच्यामुळे माणसाची विचार प्रक्रिया, स्मरणशक्ती हे सगळंच हे एका वेगळ्या पद्धतीने होतं. आणि या दोन्हीमधून एक प्रकारचा समाज माणसाचा तयार व्हायला सुरुवात होते. आणि त्यामध्ये तिसरं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य या दोन्हीमधून निर्माण होतं ते म्हणजे भाषा. तर भाषेमध्ये अजून एक घटक शरीराचा सांगायचा राहिला, आपल्या सगळ्या स्वरयंत्राची आणि घशाची जी रचना आहे, तोंडाची जी रचना आहे ती अनेक प्रकारचे उच्चार करायला सक्षम आहे. म्हणजे आपल्याला इतर प्राण्यांसारखं इथून आवाज, घशातून आवाज काढला की तो डायरेक्ट तोंडातून बाहेर येणार अशी आपली रचना नाही आहे. कुत्र्याचा जबडा घ्या, म्हशीचा जबडा घ्या, कुठल्याही आपल्या सस्तन प्राण्यांचे जबडे घ्या, हे फक्त अशा मुवमेंट्समध्ये हलतात. त्याच्यामध्ये अंतर्गत पोकळी जी आहे ही अंतर्गत पोकळी तिथे नाही. गाल फुगवता येत नाहीत त्यांना असे, कारण का त्यांच्या जबड्याची रचनाच तशी नाही आहे. हे फक्त माणसाच्या बाबतीत शक्य आहे. आणि म्हणून माणसाला विविध प्रकारचे आवाज म्हणजे स्वर तर आहेतच, त्याच्याबरोबर त्याच्या आधारे त्यांना थांबवून त्याची व्यंजनं तयार करू शकतात. अला जर इथं टाळूला आधी थांबवलं तर क होतो, किंवा त्याचा इथं थांबवलं दाताला तर त होतो. हे सगळे जे आवाज आणि स्वर व्यंजनं ही जी आहेत ही व्यंजनं आपण आपल्या विशिष्ट या शरीर रचनेमुळे करू शकतो. आता या दोन्ही तिन्हीचा परिणाम म्हणून जी भाषा तयार होते माणसाची,
ते एक माणसाचं वेगळं वैशिष्ट्य आहे. आता कोणी वेळा असं कसं तुम्ही म्हणता जनावरांची पण भाषा असते, जनावर सुद्धा भाषा बोलतात. जनावर भाषा बरोबर आहे, कुठलाही संकेत आणि त्याच्यामधून एखादा आपल्या मनातला भावना दुसऱ्याला सांगणं, याला जर भाषा म्हणायचं असेल तर जनावरांची भाषा असते, पक्ष्यांची असते. पण ती काय असते, कशापुरती मर्यादित असते ती, तर मुळामध्ये त्यांना असतात त्या मुख्यतः भावना. त्या भावना ज्या असतात त्या भावना व्यक्त करण्यासाठी काही आवाज ते काढतात. पण मुळामध्ये ते आवाज किती काढू शकतात यालाच मर्यादा आहेत, आणि विचार किती करू शकतात यालाही मुळात मर्यादा आहेत. त्याच्यामुळे त्यांची भाषा ही टोकाची एखादी भावना, उदाहरणार्थ खूप धोका आहे, वाघ आलेला आहे, आपली शिकार करणार आहे, किंवा साप आलेला आहे, भीती वाटलेली आहे, किंवा भीती असेल, सुरक्षेची गरज असेल, किंवा अत्यंत उचंबळून आलेली अशी काय प्रणयाराधन ज्याला म्हणतात, प्रणयाराधन की ज्याच्यामध्ये प्रिय व्यक्तीचं आराधन करण्यासाठी काहीतरी त्याला आकर्षित करण्यासाठी म्हणून काय आवाज काढले जात असतील, म्हणजे पुन्हा कुठेतरी एक लैंगिक भावना चालली. तेव्हा या अशा तीव्र अशा भावनांशी निगडीत काही मर्यादित आवाज त्यांच्या मर्यादित या स्वर आणि मौखिक रचनेमधून ते निर्माण करू शकतात. त्याला आपण त्यांची भाषा म्हणू शकतो. परंतु त्याच्यामध्ये नसलेली एक अतिशय महत्त्वाची विचाराधीन अशी गोष्ट, बुद्धिआधीन गोष्ट ही माणसाच्या बाबतीत असते, ती म्हणजे संकल्पना. माणसाची भाषा ही संकल्पनात्मक भाषा आहे, लक्षात घ्या. म्हणजे काय, आपल्या भाषेतला कुठलाही शब्द हा संकल्पनात्मक असतो. म्हणजे आता उदाहरणार्थ घ्या, आता हे काय समजा एक वही आहे, आता ही वही किंवा डायरी, आता त्याच्याच बरोबर दुसरी पण आहे इथं एक, ही सुद्धा मी आपल्याला दाखवू शकतो, ही सुद्धा डायरी आहे. आता ही डायरी याच्यात फरक आहे, पण तरी दोन्हीला नाव काय आहे, डायरी. हे समान नाव कुठनं आलं, कारण आपण त्याचं एक वर्गीकरण केलेलं आहे. म्हणजे आपल्याला जे गोष्टी दिसतात, अनुभवाला येतात, त्यांना मनुष्य फक्त काहीतरी स्वरांनी असं सांगत नाही की चला हे दिसलं की याला हा आवाज काढायचा, हे दिसलं की याला हा आवाज काढायचा, असं नाही फक्त. तर त्याचा आपण कारण आपण किती गोष्टींचे असे आवाज करणार, आपल्याला 1,90,000 गोष्टी दिसत असतील, त्याचे तसे काही स्वतंत्र होऊ शकत नाही. मग काय करतात, त्याचं वर्गीकरण करतो आपण, की अमुक अमुक साधर्म्य ज्या गुणांचं आहे त्या वस्तू एक वर्गीकरण होतं. आणि ते वर्गीकरण कसं होतं याचे खूप मोठं तत्वज्ञान आहे, त्याच्यात आपण नको जायला. परंतु हे वर्गीकरण करून, क्लासिफिकेशन करून, त्याचं एक सामान्य ज्याला म्हणतो असा निर्माण करून, इंग्रजीमध्ये त्याला युनिव्हर्सल म्हणतात, असे निर्माण करून त्याची आपण भाषा बनवतो. म्हणजे भाषा हा शब्द सुद्धा एक संकल्पनात्मक आहे, कारण मराठी ही भाषा आहे, कानडी ही भाषा आहे, इंग्रजी ही भाषाच आहे. या सगळ्याला समान त्यातला काही गुण काढून आपण त्याला अमुक 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 अशी नावं दिलेली आहेत. आणि आपण आपला सगळा विचार या संकल्पनात्मक पद्धतीनं करतो. आणि याच पद्धतीनं त्याच्यामध्ये बुद्धीची, हे फक्त वस्तू ओळखण्याच्या बाबतीत नाही आहे, मग त्याच्यामध्ये जेव्हा आपण वर्गीकरण करतो तेव्हा आपण काहीतरी वगळतो, काहीतरी त्यातला सार ज्याला आपण म्हणतो, की जे प्रत्यक्ष दृश्य नसेल परंतु त्याचा आपण सार घेतो. हे सार घेण्याची जी क्षमता आहे, ते सार घेण्याची क्षमता ही माणसाची अमर्याद क्षमता आहे. एखाद्या वस्तूचा इसेन्स घाला, फळ नाही आपण घेणार, फळाचा रस पिणार, म्हणजे रस हा जसं त्याचं सार आहे असं आपण समजलं तर हे आपल्या सगळ्या अनुभवाचं, आपल्या सगळ्या ज्ञानेंद्रियांना येणाऱ्या अनुभवाचं एक सार काढलं जातं. आणि त्याच्यातून काही संकल्पना तयार होतात. ते फक्त भाषेपुरत्या मर्यादित राहत नाहीत, तर त्याच्याही त्या पुढे जातात. आणि मग त्याचं आपल्याला असं दिसायला लागतं की, तर उदाहरणार्थ आपण असं म्हणलं की एक कंपनी स्थापन केली किंवा एक शाळा काढली. आता शाळा ही काय, ही संकल्पना आहे की अमुक अमुक जिथं कार्य चालेल ती संकल्पना, त्याची उद्दिष्ट अशी असतील, जे काम हे करेल त्याची कार्यपद्धती अशी असेल, असं जिथं जिथे जसं जे काय असेल त्याला शाळा असं म्हणायचं. किंवा अमुक अमुक एक व्यवसाय आपल्याला करायचा आहे, अमुक उत्पादन करायचं आहे, अमुक विक्री करायची, त्याची विक्री करायची आहे आणि त्याच्यातून अमुक अमुक उद्दिष्ट सफल करायचं आहे, त्याच्यासाठी एक आपण सगळेजण एकत्र आलो आणि त्याला नाव काय दिलं तर कंपनी. आता लक्षात घ्या, सगळी स्थापन करणारी माणसं मिळाली तरी कंपनी शिल्लक राहते. शाळेत जाणारी सगळी मुलं बदलली, शिक्षक बदलले, किंवा ते चालवणारे लोक जरी बदलले तरी शाळा तशीच राहते. म्हणजे शाळेची इमारत नव्हे, फक्त इमारत पडली तरी शाळा तशीच राहते. मग शाळा हे काय आहे नेमकं? ज्या शाळेची इमारत शिल्लक नाही, ज्या शाळेतले विद्यार्थी शिल्लक नाही, ज्या शाळेतले शिक्षक बदलले, विद्यार्थी बदलले, इमारत बदलली, कधी कधी नावही बदललं एखाद्या वेळेस, मग काय राहिलं काय? तर ती एक संकल्पना आहे शाळा ही.
मग अशाच पद्धतीने राष्ट्र ही संकल्पना, समाज ही संकल्पना, अशा अनेक संकल्पनांचं एक मोठं जाळं आणि त्याच्यामधून माणसांचे संबंध जे आहेत हे संबंध त्याच्यामधून घडत जातात. आणि भाषा ही त्या संबंधाचा एक आधार आहे. आणि या संबंधांचं सर्व जे रूप आहे, या संबंधांचं जे सार आहे, जे ते ज्याच्यामध्ये व्यक्त होतं किंवा त्या संकल्पनांमधून निर्माण सुद्धा होतं, ही दोन्ही प्रक्रिया देवघेवीची ही सामाजिक संबंध आणि भाषा यांच्यामध्ये होत राहते. अशी भाषा ही एक माणसाचं सांस्कृतिक अस्तित्व आहे, लक्षात घ्या. किंबहुना त्याच्या अस्तित्वाचा एक काय म्हणतो अत्यंत महत्वाचा असा गाभा आहे तो. तेव्हा भाषा ही माणसाच्या अस्तित्वाची बाह्य गोष्ट नाहीये. जर मनुष्य विचार करतो आणि मग तो बोलतो असं नसून तो भाषेत विचार करतो. म्हणजे जर त्याला एखादी संकल्पनात्मक भाषा ही जर आत्मसात झाली तर त्याची विचार पद्धती बदलते, घटित होते. नुसती बदलत नाही, ती घटित होते, ती विकसित होते, अर्थात उलटही होऊ शकतं. तेव्हा आता उदाहरणार्थ म्हणूनच आपण म्हणतो ना की तत्वज्ञानाची म्हणून एक भाषा आहे, नाटकाची म्हणून एक भाषा. म्हणजे काय, आपल्याला काय नेमकं काय म्हणायचं असतं, तर आपल्याला असं म्हणायचं असतं की त्या संकल्पनांच्या मध्ये त्या संकल्पनांमधून तो जो मुद्दा आहे तो केवळ व्यक्त होतो असं नाही, तो अधिक संघटित पण होतो, घटित पण होतो. म्हणून भाषा हे माणसाचं केवळ काहीतरी आवाज काढून व्यक्त करण्याचं बाह्य साधन नाहीये, तर माणसाच्या विचाराचा तो एक घटक आहे, ते मूलद्रव्य आहे. त्या भाषेनेच तुमचे विचार घडत असतात आणि नंतर ते तशाच पद्धतीने व्यक्तही होऊ शकतात. आणि ही प्रक्रिया सतत सामाजिक अभिसरणामधून अधिकाधिक श्रीमंत होत जाते, अधिकाधिक त्याच्या संचित होत जाते आणि अधिकाधिक म्हणूनच विकसित होत जाते. आता हे जर सगळं लक्षात घेतलं तर भाषा हे केवळ साइन बोर्ड नाही आहेत, हे जर लक्षात घेतलं, माणसाच्या अस्तित्वाचा एक गाभा म्हणून जर त्याच्याकडे पाहिलं, तर मग राज्यकारभार कसा चालावा, माणसाचं सर्व राजकीय प्रक्रिया कशी संघटित व्हावी, याचा विचार करताना भाषा ही कशी दुर्लक्षित करून चालेल. कारण आता मी सांगितलं त्या कारणामुळे भाषा हा माणसाच्या अस्मितेचा, अस्तित्वाचा एक भाग बनतो. आणि अस्मिता म्हणजे तरी काय, अस्मी, मी आहे, माझ्या असण्याचा, मी असण्याचा, मी कोणीतरी असण्याचा भाषा हा एक मूलद्रव्यात्मक घटक बनतो. आणि म्हणून भाषिक अस्मिता ही अपरिहार्य आहे. आणि म्हणून भाषिक अस्मिता ही जर अस्मिता याचा अर्थ दुराभिमान, हे आपल्याकडे एक या धर्मपिसाटांनी एक अशा प्रकारचं सूत्र प्रस्थापित केलेलं आहे की एखाद्या गोष्टीची अस्मिता असणं म्हणजे दुसऱ्याचा द्वेष केल्याशिवाय ती निर्माणच होऊ शकत नाही. कारण हे धर्मपिसाट जे सगळी मंडळी जगामध्ये आज वावरत आहेत आणि ती भारतामध्ये तर सत्तेच्या स्थानावरती आहेत, त्यांचं सूत्रच मुळी द्वेषावरती आधारलेलं आहे. त्यामुळे अस्मिता या शब्दाचा गैरवापर ज्या पद्धतीने होतो त्याच्याकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे. अस्मिता हा माझ्या अस्तित्वाचा, माझ्या आत्मगत अशा घटकाचा खोलवरचा असा भाव असतो. त्यांनी साथ घातली तर मला कुठेतरी माझ्याजवळ आल्यासारखं वाटतं. या अर्थाने, या सकारात्मक अर्थाने जर आपण अस्मिता या गोष्टीकडे पाहिलं तर भाषिक अस्मिता ही आपण नाकारू शकत नाही. जेव्हा तुम्ही राजकीय व्यवहार किंवा राजकारण संघटित करता तेव्हा राजकारणामध्ये बोलता त्यावेळेला तुम्ही भाषा, लोकशाहीचा व्यवहार करताना भाषा तुम्ही दुर्लक्षित करू शकत नाही. पण याचा अर्थ एक भाषा ही दुसऱ्या भाषेचा द्वेष करणारी असेल असं समजणं हे मूर्खपणाचं आहे, किंवा असली पाहिजे किंवा त्याच्यातूनच ती निर्माण होते, हे अत्यंत मूर्खपणाचं आहे. तशा प्रकारचा कुठलाही अर्थ मी ध्वनीत सुद्धा करू इच्छित नाही किंवा सुचवू इच्छित नाही. आणि असं जर असेल तर जेव्हा भारताची राज्यरचना झाली, ती राज्यरचना ही भाषावार व्हावी, आम्हाला राष्ट्रीय मुक्ती मिळताना आमचा जो म्हणून आम्ही म्हणून जे काय आहोत त्याच्यामध्ये भाषा हा एक प्रमुख घटक असेल, आमची आम्ही म्हणून व्याख्या करायला, याची ही गोष्ट अत्यंत स्वाभाविक आहे. युरोपमध्ये जेव्हा राष्ट्र निर्माण झाली सरंजामशाहीशी संघर्ष करून, त्यावेळेला काय झालेलं होतं, सरंजामशाही होती, राजाचा वरवंटा होता, लोकांचे अधिकार म्हणजे पदार्थ होते आणि नवीन एक
भांडवलशाही उदयाला येत होती, एक स्वातंत्र्य उदयाला येत होतं, मर्यादित असेल परंतु ते उदयाला येत होतं, त्यावेळेला लोकांना जेव्हा स्वतःचा अस्मितेचा हुंकार जेव्हा द्यायचा होता, तेव्हा त्यांना स्वतःचा मी, सामाजिक मी, त्यातला सामाजिक अस्मिता कशात आढळली त्यांना, तर ती भाषेमध्ये आढळली. आणि म्हणून तिथे भाषावार राष्ट्र निर्माण झालेले आपल्याला दिसतात. भारतातली प्रक्रिया अर्थातच वेगळी आहे, म्हणजे तशी ती भारतात व्हावी किंवा आहे असं मला अजिबात सुचवायचं नाही. परंतु ती काही जरी असली, म्हणजे इतर युरोपीय राष्ट्रांपेक्षा जरी ती वेगळी असली, त्याला एक अखिल भारतीयत्वाचा अत्यंत आवश्यक आणि अपरिहार्य असा पैलू जरी त्याला असला, किंबहुना तो आहेच, परंतु त्याबरोबरच भाषेच्या अस्मितेचा पैलू आणि म्हणूनच भाषिक एक राष्ट्रीयत्वाचा भाषिक भाग जो आहे, हा आपल्याला अजिबात नाकारता येत नाही. आणि तोच आपल्याला स्वातंत्र्य चळवळीमध्ये सुद्धा प्रतिध्वनित झालेला अगदी सातत्याने दिसतो. आणि त्याची काही उदाहरणं ही आता आपण नक्कीच बघूया आणि भाषावार प्रांतरचनेच्या या मुद्द्याकडे आपण जाऊया. आता आपण एकूणच केवळ महाराष्ट्रापुरता विचार न करता देशातली राज्य रचना कशी झाली, भाषावार प्रांतरचना का झाली, कशी झाली, त्याचा अर्थ काय, याच्या जरा खोलामध्ये जाऊन हा सगळा विषय समजावून घेऊ. आपण एक लक्षात घेऊया की भारताच्या घटनेचं जे पहिलं कलम आहे, ते कलम आपल्याला असं सांगतं की इंडिया दॅट इज भारत शॅल बी द युनियन ऑफ स्टेट्स. म्हणजे भारत हा राज्यांचा एक संघ आहे. म्हणजे भारत एक संघराज्य, एक फेडरेशन ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. म्हणजे इथलं जे युनिट आहे, इथले जे मूळ ज्याला म्हणतो या राष्ट्राचा जो पाया आहे, तो एक राज्यरचनेचा जो पाया आहे, हा राज्य म्हणजे प्रांत ज्याला आपण म्हणतो ते आहेत. आणि ते एकत्र येऊन हे एक फेडरेशन संघराज्य तयार झालेलं आहे. आता याचा अर्थ असा की ही राज्य ही केवळ कोणीतरी आकाशावरती रेघा मारल्या म्हणून तयार झालेल्या नाहीत, कारण ती घटनेमध्ये त्याचा युनियन ऑफ स्टेट्स म्हणूनच भारताचा उल्लेख केलेला आहे. याचा अर्थ या राज्यांना नकाशावर मारलेल्या रेघा किंवा काही प्रशासकीय प्रदेश एवढंच महत्त्व नसून त्याच्याही पेक्षा खोलात जाणारं असं एक राष्ट्रीय असं महत्त्व आहे. आणि ते असं की हा पहिला मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की भारतीय राष्ट्रवाद जो आहे, या भारतीय राष्ट्रवादाचे दोन पैलू आहेत, दोन चाकं आहेत. यापैकी एक चाक आहे अखिल भारतीय अशा प्रकारची एकत्वाची भावना, ज्याला आपण राष्ट्रीय एकात्मता असं म्हणतो. त्याचा अर्थ असा की आम्ही सर्व भारताचे या भूप्रदेशातले नागरिक हे एक आहोत, एका कुठल्या तरी उद्दिष्टाने, एका सामायिक अशा जीवन पद्धतीने हे आम्ही घडलेलो आहोत आणि आमचं एक समान असं भविष्य आहे. अशा प्रकारची एक समायिकता, एक सामुदायिकता आणि एक सामूहिक भविष्याचं, आणि आम्हाला आमचं एक अशा प्रकारचं राष्ट्र करून त्याचं एक राज्य असावं, राज्य म्हणजे स्टेट असावं, शासन असावं, अशा प्रकारची अपेक्षा त्याच्यामध्ये आहे. हा भारतीय राष्ट्रवादाचा एक पैलू झाला. परंतु दुसरा पैलू जो आहे, दुसरं चाक जे आहे की जे तितकंच महत्वाचे, की ही एक राष्ट्रीयत्वाची भावना जी आहे, त्याच्यामध्ये त्या त्या प्रदेशामध्ये ज्या भाषा बोलल्या जातात, ज्या ज्या भाषिक संस्कृती आहेत, त्या संस्कृती, त्या भाषा यांनी बनलेला तो जो परिसर असेल, तो प्रदेश असेल, त्याची एक म्हणून एक अस्मिता आहे, त्याची म्हणून एक अशी स्वतंत्र ओळख आहे. आणि ती ओळख सुद्धा या भारतीय ओळखी इतकीच महत्वाची आहे. आणि म्हणून भारतीय राष्ट्रवादाचा जो हा रथ आहे, हा या दोन चाकांवरती चालतो. त्यातलं कुठलंही एक चाक हे कमकुवत होणं हे देशाच्या दृष्टीने अत्यंत घातक ठरेल. म्हणजे कोणी जर असं म्हणू लागला की राज्यांना महत्त्व केवळ नकाशावरच्या रेघोट्या किंवा प्रशासकीय प्रदेश, जसे एखाद्या राज्यामध्ये जिल्हे असतात, जिल्ह्यामध्ये तालुके असतात, तशा प्रकारचे हे प्रदेश आहेत, असं जर कोणी समजत असेल तर ती फार मोठी चूक आहे. म्हणजे अशा प्रकारे जर तुम्ही देशाची एकात्मता घडवण्याचं जर स्वप्न बघत असाल तर ते कधीही होऊ शकणार नाही. परंतु दुसऱ्या बाजूला ही राज्य म्हणजे काहीतरी स्वतंत्र असे अस्तित्व आहेत, स्वतंत्र राष्ट्र आहेत, अशा प्रकारची भूमिका घेऊन जर कोणी टोकाला गेलं तर तेही चुकीचं आहे. कारण या राज्यांचं अस्तित्व, या प्रादेशिक भाषिक अस्मितांचं एकत्र असणं म्हणजेच युनिटी इन डायव्हर्सिटी, डायव्हर्सिटी इन युनिटी, अशा प्रकारचं दोन्ही स्वरूप हे भारत देशाचं आहे. आणि यात कुठल्या तरी एका पैलूचा अतिरेक
हा आपल्या सर्वांच्याच दृष्टीनं अहितकारक आहे. ही अत्यंत मूलभूत भूमिका आपण लक्षात ठेवली पाहिजे. हे आपण कशावर म्हणतो? एक साधी गोष्ट घ्या. ब्रिटिश जेव्हा आले, ब्रिटिशांनी इथं सत्ता स्थापन केली, 150 वर्ष राज्य केलं आणि आपण स्वातंत्र्य लढा त्याच्या विरोधामध्ये केला. परंतु हा स्वातंत्र्य लढा जेव्हा आकाराला येत होता, एक राष्ट्रीयत्वाची भावना जेव्हा आकाराला येत होती, विकसित होत होती, त्यावेळेला म्हणजे हे ब्रिटिश साम्राज्यशाही इथं आलेली आहे, ते आपल्याला लुटतायत, हे वसाहत झालेलो आहोत आपण, याच्या विरोधामध्ये आपण लढलं पाहिजे. पण आपण म्हणजे कोण? आणि या सगळ्यांना वसाहतीमध्ये रूपांतरित करून त्यांच्यावरती साम्राज्य स्थापन केलेलं हे ब्रिटिश, यांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी जनता जेव्हा एक होते तेव्हा ती स्वतःला ओळखू लागते की आम्ही भारतीय आहोत आणि आम्ही भारतीय आहोत आणि आमचं एक राष्ट्र आम्हाला उभं करायचंय आणि आम्हाला या साम्राज्यवादापासून मुक्ती घ्यायची आहे. परंतु त्याच वेळेला लक्षात घ्या, त्याच वेळेला आमची भाषिक संस्कृती, आमची प्रादेशिक संस्कृती हिची अस्मिता सुद्धा टोकदार आहे. आणि म्हणून आपल्याला दिसेल की भाषावार प्रांतरचना झाली पाहिजे, आमच्या भाषेचं म्हणून एक उपयुनिट का विना पण असलं पाहिजे, अशा प्रकारची मागणी ही ब्रिटिशांच्या राज्यामध्ये सुद्धा सातत्याने होत होती. इतकंच नव्हे तर या भाषेचं आणि भाषिक प्रादेशिक अस्मितेचं आणि संस्कृतीचं महत्त्व लक्षात घेऊन महात्मा गांधींनी सुद्धा काँग्रेसची रचना 1920 सालापासून काँग्रेस या संघटनेची रचना ही भाषावार झाली पाहिजे अशी भूमिका घेतलेली होती. इतकंच नाही तर तुम्ही त्याच्याही आधी जा थोडंसं. 1911 मध्ये जनगण मन हे गीत लिहिलं गेलं रवींद्रनाथ टागोरांकडून. रवींद्रनाथ टागोरांनी जेव्हा हे गीत लिहिलं त्यावेळेला त्यातले शब्द, हे शब्द आज तसेच कायम आहेत. काय शब्द आहेत त्याच्यामध्ये? त्यातली एक ओळ बघा सगळ्यात, जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग, विंद हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधी तरंग. आता लक्षात घ्या, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग 7 झाले. यापैकी प्रत्यक्षामध्ये ब्रिटिशांच्या राज्यामध्ये त्या नावाने तर सोडा, परंतु ते प्रदेश आज ज्याला जे त्यावेळेला जे ओळखले जात होते त्या पंजाबी द्राविडी वगैरे वगैरे भाषांचे, तर तसे प्रांत किती होते प्रत्यक्ष ब्रिटिशांचे? तर 1 किंवा 2 सोडले तर अजिबात नव्हते. मग तरीही रवींद्रनाथांनी पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग एवढं सगळं लिहिण्याची काय गरज होती त्यांना? त्याचं कारण असं की राष्ट्रीय भावना जेव्हा निर्माण होत होती, एक राष्ट्र भारत या राष्ट्राची, भारत भाग्य विधाता हे जेव्हा ते लिहितात, त्या जनतेला उद्देशून लिहितात, त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये पंजाब सिंध गुजरात मराठा हे सुद्धा तितक्याच प्रकर्षाने असतात आणि आहेत. आणि आपण ते गीत हे आपलं राष्ट्रगीत म्हणून गातो आहोत, अत्यंत अभिमानाने गातो आहोत. तेव्हा या प्रादेशिक सांस्कृतिक भाषिक अस्मिता आणि त्याच्यावरती आधारित एखादं राज्य असणं, ही भावना ब्रिटिशांच्या विरोधी लढा करत असताना भारताचं स्वातंत्र्य, भारताची मुक्ती आणि भारत राष्ट्राची उभारणी करण्याच्या प्रक्रियेत सुद्धा तितकंच महत्त्वाचं होतं, हे लक्षात घ्या. आता त्याच्यानंतर स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण घटना तयार केली. घटना तयार करत असताना अर्थातच भाषावार प्रांतरचना होणे अत्यंत स्वाभाविक होतं. परंतु त्यावेळची परिस्थिती अपवादात्मक झालेली होती. देश तुटलेला होता. धर्माच्या नावावरती धर्म पिसाटांनी भारताची फाळणी घडवून आणलेली होती आणि त्याच्यामधून भारताचे तुकडे झाल्यानंतर त्या कालामध्ये भाषावार प्रांतरचना करण्याचा जर प्रयोग सुरू केला असता तर कदाचित त्याच्यामधून अधिक मतभेद काही निर्माण होण्याचा धोका होता. काही लोकांनी त्याचा गैरफायदा घेतला असता. म्हणून 1950 साली आपण घटना जेव्हा केली तेव्हा आपण भाषावार प्रांतरचना केली नाही. तो प्रश्न पुढे ढकलला आणि त्याच्यानंतर तो प्रश्नाला तोंड जे फुटलं ते 1953 मध्ये फुटलं. ते 1953 मध्ये आंध्र प्रदेशमध्ये, म्हणजे आज जो आंध्र प्रदेश, म्हणजे आज आंध्र प्रदेश आणि तेलंगणा मिळून जो प्रदेश होता तो तेलुगू भाषिक प्रदेश, त्या तेलुगू भाषिक प्रदेशाचं एक राज्य झालं पाहिजे अशी मागणी घेऊन त्यावेळेला पोटी श्रीरामलू एक चळवळ झाली. पोटी श्रीरामलू नावाच्या एका कार्यकर्त्यांनी नेत्यांनी उपोषण केलं आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. त्याच्यामुळे एक प्रचंड असा असंतोषाचा अगडोंब ज्याला म्हणता येईल असा उसळला आणि त्याच्यामधून एक नेहरू सरकारला एक तातडीचा निर्णय घ्यावा लागला आणि आंध्र प्रदेश हा तेलुगू भाषिकांचा म्हणून तात्काळ निर्माण करण्यात आला. परंतु हीच मागणी
अनेक वर्ष, त्याच्या आधी 2-3 दशक सातत्याने महाराष्ट्रामधून तामिळनाडू, म्हणजे आज तामिळनाडू जो आहे त्या तामिळनाडूमधून, कानडी प्रदेशामधून, पंजाबी प्रदेशामधून, मल्याळम प्रदेशापासून मधून येत होती, ज्याला आपण आज तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, पंजाब, काही प्रमाणात गुजरात म्हणतो, ते हे सगळे प्रदेश आहेत. या प्रदेशामधून सुद्धा अशा मागण्या होत होत्या. म्हणून मग त्यावेळच्या सरकारने, म्हणजे नेहरू सरकारने एक कमिशन नेमलं, फाजल अली कमिशन त्याला म्हणतात, स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशन. हे कमिशन नेमलं त्यांनी 2 वर्षांनी, 53 साली नेमलं, 55 साली त्यांचा अहवाल आला. आणि त्या अहवालानंतर, त्या अहवालात सगळ्या म्हणजे बऱ्याच या मागण्या ज्या होत्या त्या बऱ्याचशा पूर्ण झाल्या. पण अन्याय झाला तो महाराष्ट्रावरती, काही प्रमाणात पंजाबवरती. पंजाबची थोडीशी कथा वेगळी आहे, त्याच्यात आता आपण जायला नको. तर नेमकं काय झालं त्यावेळेला, तर महाराष्ट्रामध्ये मुंबई होती आणि मराठी भाषिकांचा महाराष्ट्र झाला पाहिजे ही जी मागणी होती, त्या मागणीमध्ये अडथळा येत होता. मुंबई कोणाला द्यायची, हा खरं म्हणजे हा प्रश्न अगदी स्पष्ट होता. मुंबईमध्ये मराठी भाषिक हे बहुसंख्य होते, सलग भूप्रदेश होता. मराठी म्हणजे महाराष्ट्र जो आजचा आहे त्याच्या दृष्टीने विचार केला तर सलग भूप्रदेश होता. त्याच्यामुळे मुंबई प्रांतामधून मराठीचा प्रदेश वेगळा काढायचा, गुजरातची गुजरातचा प्रदेश वेगळा काढायचा, कानडी भाषिकांचा प्रदेश वेगळा द्यायचा, अशा गोष्टी होणं अत्यंत स्वाभाविक होतं. परंतु मुंबई, लक्षात घ्या, मुंबई हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता. मुंबईमध्ये उद्योग आहेत. मुंबई ही आर्थिक एक राजधानी, वित्तीय राजधानी देशाची म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही, इतकं मुंबईमध्ये भांडवल एकवटलेलं आहे. हे सगळं लक्षात घेता मुंबईमधले जे बडे उद्योगपती होते त्यांना असं वाटलं की ही मुंबई जर महाराष्ट्राला मिळाली तर आपण महाराष्ट्रामध्ये तुलनेने दुय्यम स्थान आपल्याला मिळेल. कारण दुसरी एक भीती होती, कारण त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डावे किंवा डावीकडे झुकलेल्या विचारांचा मोठा प्रभाव होता. ते काँग्रेसमध्ये सुद्धा होता. म्हणजे आपल्याला असं दिसेल की काँग्रेसमधून समाजवादी पक्ष बाहेर पडला होता, परंतु तो समाजवादी पक्ष म्हणून प्रबळ होता. शेतकरी कामगार पक्ष बाहेर पडला, तो सुद्धा समाजवादी, डाव्या, स्पष्ट मार्क्सवादी विचाराचा होता. कम्युनिस्ट पक्ष तर प्रथमपासूनच होता आणि मुंबईमध्ये कामगार चळवळीवरती कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाचा, लाल बावट्याचा एकंदरच फार मोठा प्रभाव होता. ग्रामीण भागामध्ये विशेषतः 42च्या चळवळीनंतर प्रतिसरकार, ज्याला ब्रिटिशांच्या विरोधामध्ये जे निर्माण केलेलं होतं, त्यानिमित्ताने निर्माण झालेलं नाना पाटलांसारखे फार मोठे नेते होते. तेव्हा या सगळ्यामध्ये एक डावीकडे झुकणारं एक वातावरण, राजकीय वातावरण होतं आणि जगामध्ये सुद्धा डाव्या बाजूनी एक विचारांचा कल जात होता. साम्राज्यवाद विरोधी लढा, त्याच्या बाजूने समाजवादी सोव्हिएत युनियन उभा राहिलेला होता. या सगळ्यामुळे वसाहतवादाला विरोध, साम्राज्यवादाला विरोध आणि मग या पूर्वीच्या वसाहतीतल्या देशांनी, तिथल्या जनतेने नवीन मार्गक्रमणा करायची आणि म्हणून समाजवादाचा स्वीकार करायचा, अशी एक वातावरणात सगळी हवा होती. त्यामुळे या भांडवलदारांना असं वाटलं की जर आपण मुंबई महाराष्ट्राला दिली आणि हेच लोक जर नेतृत्वामध्ये आले तर आपलं काही जे आपल्याला हवं ते आपण करू शकणार नाही, आपल्यावरती बंधनं येतील. आणि म्हणून त्यांनी, कारण हे कामगार नेतेच उद्या तिथे राज्यावरती जाऊन बसतील, तेव्हा त्यांनी त्याला विरोध केला आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राला मुंबई मिळता कामा नये. आणि मग मुंबई कोणाला द्यायची? मग गुजराती जे होते ते अर्थातच मुंबईमध्ये जे उद्योगपती होते त्याच्यातले अनेक प्रमुख उद्योगपती एक तर गुजराती भाषिक होते आणि अमराठी मोठ्या संख्येने होते. मराठी पण होते पण तुलनेने कमी होते. यामुळे महाराष्ट्राला मुंबई मिळता कामा नये या भूमिकेने, या भूमिकेला अर्थातच गुजरात भाषिकांचा तुलनेने जास्त पाठिंबा होता, कारण ती त्यांना मिळाली असती, शक्यता तशी होती, किंवा ती केंद्रशासित ठेवलं असं तरी त्यांना हरकत नव्हती. तेव्हा अशा प्रकारे मुंबईवरती हा संघर्ष सुरू झाला आणि मग त्याच्यातून महाराष्ट्राचं एक महाभलं असं, म्हणजे महाराष्ट्र हे राज्य नाहीच निर्माण झालं, मुंबईच झालं. आणि त्याच्यामध्ये गुजरातचा, म्हणजे आजच्या गुजरातचा खूप मोठा प्रदेश असा एक मोठा निर्माण केला गेला आणि आजचा जो महाराष्ट्र आहे त्यातला खूपसा प्रदेश असं एक ज्याला आपण म्हणतो येईल महाराष्ट्र, त्याला म्हणलंच नाही, एक नवीन राज्य निर्माण झालं, द्वैभाषिक झालं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक भाषा मान्य झाली नाही, मराठी लोकांचा महाराष्ट्र मान्य झालं नाही आणि त्याचा भाग मुंबई होतं. म्हणजे त्या द्वैभाषिकाची राजधानी मुंबई, अशी परिस्थिती निर्माण झाली. मग त्याला महाराष्ट्रामधून तर प्रचंड विरोध झाला आणि ज्याला आपण संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन म्हणतो ते त्याच्यानंतर पेटलं. म्हणजे अक्षरशः काँग्रेस सुद्धा उभी फुटली. डावे पक्ष, समाजवादी पक्ष हे तर 100% मुंबईसह मराठी भाषिकांचा महाराष्ट्र झाला पाहिजे या मागणीचे पुरस्कर्तेच होते.
आणि याच्यातून जो मोठा लढा झाला, जी मोठी चळवळ झाली, त्याच्यामध्ये मोरारजी देसाई मुख्यमंत्री होते, त्यांच्या आदेशावरून भीषण प्रकारचे गोळीबार झाले, अत्याचार झाले, 108 हुतात्मे हे महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये झालेले गोळीबारामध्ये मरण पावलेले आहेत. हा सगळा संघर्ष झाल्यानंतर शेवटी नेहरूंच्या असं लक्षात आलं की या मागणीला खरोखरच जनतेचा पाठिंबा आहे. काँग्रेसची सत्ता महाराष्ट्रामधून जाण्याची वेळ आली. ते निवडून आले. ते केवळ गुजरातचा जो भाग महाराष्ट्राला जोडलेला होता, म्हणजे त्यावेळच्या मुंबईला जोडलेला, मुंबई प्रांताला, तिथे त्यांना बहुमत मिळालं. त्याच्यामुळे काँग्रेसची सत्ता ही महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला टिकली 7 वर्षांच्या निवडणुकीत. नाहीतर काँग्रेसची सत्ता महाराष्ट्रामधून त्याच वेळेला गेली असती. असो, आणि अखेरीला 1 मे 1960ला हा संयुक्त महाराष्ट्र म्हणजे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला. परंतु त्याच्यामध्ये आज जे कर्नाटकात आहेत असे मराठी भाषिक काही प्रदेश हे महाराष्ट्राचे खरं म्हणजे असायला हवे होते, पण ते महाराष्ट्रामध्ये समाविष्ट गेले नाहीत. जसा बेळगावचा भाग आहे, कारवारचा भाग आहे, इकडं डांग, उंबरगाव हा गुजरातशी जोडलेला भाग आहे, किंवा इकडं कर्नाटकाशी जोडलेला, पूर्वेच्या बाजूला कर्नाटकाशी जोडला गेलेला असा काही भाग आहे, भालकी वगैरे. अशा प्रकारे संयुक्त महाराष्ट्राचा संघर्ष हा यशस्वी झाला. एकजुटीचा नेता झाला कामगार तयार, बदलाया रे दुनिया सारी, दुमदुमली ललकार. एकजुटीचा नेता झाला कामगार तयार, बदलाया रे दुनिया सारी, दुमदुमली ललकार. सदा लढे मरणाशी ज्याला नच ठावे शांती, रक्त आटवून जगास नटवून जगण्याची भ्रांती. उठला खवळून झुंज झुंजण्याला, वादळ उठवून बांध फोडण्याला. निश्चय झाला पाय उचलला, चालू लागला करण्या नवा प्रहार, दुमदुमली ललकार.